Hello everyone. In previous video, we have studied concept of resistance 1.5 syllabus topic 1.5 concept of resistance, definition of resistance, mathematical expression for resistance, law of resistance R equals to rho into L by A. Syllabus topic 1.6 factors affecting the resistance value. The temperature, it is the one of the factor which affects the value of resistance. Again, we have seen concept of resistivity, conductance. We have seen it is the reciprocal of resistance. Concept of conductivity, it is the reciprocal of resistivity. Okay, and some example we have studied in previous video. Now, in this video, in this lecture, we will going to start syllabus topic 1.6.4 effect of temperature on resistance. तापमानाचा परिणाम काय होतो रोधकावरती. सिलेबस टॉपिक 1.6.4 इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ प्युअर मेटल. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ प्युअर मेटल. प्युअर मेटलच्या रेजिस्टन्सवरती तापमानाचा काय परिणाम होतो. द रेजिस्टन्स आर इज अ टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. ओके, रेजिस्टन्स आर जो आहे, रोधक आर जो आहे, तो तापमानावरती अवलंबून असलेला प्रमाण आहे. फॉर डिफरंट टाइप्स ऑफ कंडक्टर्स द अमाउंट ऑफ चेंज इन रेजिस्टन्स ड्यू टू चेंज इन टेम्परेचर विल हॅव डिफरंट व्हॅल्यू. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या रेजिस्टन्समध्ये जसजसा टेम्परेचर चेंज होईल तसतसा व्हॅल्यूज त्याच्या व्हॅल्यूमध्ये बदल होत जाणार आहे. फॉर प्युअर मेटल्स, प्युअर मेटलसाठी शुद्ध धातूसाठी द रेजिस्टन्स इन्क्रीजेस लिनियरली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे, शुद्ध धातूमध्ये काय असणार आहे, जसजसं तापमान वाढेल तसतसं त्याचा रोधक वाढेल. ॲज शोन इन फिगर 1.6.1. फिगर 1.6.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे. अँड फॉर अ सर्टन रेंज ऑफ टेम्परेचर. ओके, काही विशिष्ट टेम्परेचरच्या रेंजमध्ये टिपिकली 0 to 100 डिग्री सेंटीग्रेड. ओके, 0 ते 100 डिग्री सेंटीग्रेड इतक्या तापमानामध्ये जसजसा टेम्परेचर इन्क्रीज होईल तसतसं त्या प्युअर मेटलचा रोधक जो आहे, रेजिस्टन्स जो आहे, तो वाढत राहणार आहे. द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ रेजिस्टन्स स्लोप ऑफ लाईन रिमेन्स कॉन्स्टंट. मग 100 डिग्रीच्या नंतर काय असणार आहे, जो रेट ऑफ इन्क्रीज रेजिस्टन्स आहे तो कॉन्स्टंट राहील. ओके, म्हणजे स्थिर राहील. इथं आपण पाहू शकतो फिगर 1.6.1 चेंज इन रेजिस्टन्स ऑफ प्युअर मेटल ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. ओके, टेम्परेचर इज ऑन द एक्स axis. We have seen here temperature in degree centigrade which is plotted on x axis and resistance in ohm which is plotted on y axis. Okay, resistance increases linearly with increase in temperature. resistance वाढतोय linearly म्हणजे सरळ जसजसा टेम्परेचर वाढेल तसा. ठीक आहे. द रेजिस्टन्स ऑफ मेटल रिड्यूस विथ रिडक्शन इज टेम्परेचर. The resistance of metal reduces with reduction in temperature and it reduces to 0 ohm at a temperature of minus 234.5 degree centigrade as shown in figure 1.6.1. ठीक आहे, एखाद्या मेटलचा म्हणजे प्युअर मेटलचा जर रोधक 0 ओहम इतका करायचा असेल तर त्याला उणे 234.5 डिग्री सेंटीग्रेड निगेटिव्ह 234.5 इतकं थंड तापमान त्याला तिथं द्यावं लागेल. व्हाय डज आर इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे, आता रोधक का वाढतो प्युअर मेटलचा जसजसं टेम्परेचर वाढेल तसं. ओके, व्हाय डज आर
Why does R increases with increase in temperature? The increase in the resistance due to increase in temperature can be explained as follows. ओके, एखाद्या मेटलचा रोधक वाढतो तापमान वाढवल्यावर, तर तसं का होतं, तर त्या खालील पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ अलॉय. ओके, इफेक्ट ऑफ टेम्परेचर तापमानाचा परिणाम रोधकावरती. ओके, मिश्र असलेल्या रोधकावरती. अलॉय म्हणजे मिश्र. ठीक आहे. इन प्रॅक्टिस द प्युअर मेटल आर रेअरली युज्ड. ओके, प्रॅक्टिसमध्ये शुद्ध धातू हे क्वचितच वापरलं जातं. इन्स्टेड च्याऐवजी मेटल अलॉयज आर युज्ड ड्यू टू सम ऑफ दिअर ॲडव्हान्टेजेस ओव्हर द मेटल्स. ओके, इन्स्टेड म्हणजे च्याऐवजी मेटल अलॉयज मिश्र धातू हे वापरतात ड्यू टू सम ऑफ दिअर ॲडव्हान्टेजेस. ओके, त्यांच्या काही फायदेमुळे, त्यांचे काही ॲडव्हान्टेजेसमुळे आपण तिथे मेटल अलॉयज यूज करतो ओव्हर द मेटलच्या वर. ठीक आहे. द रेजिस्टन्स ऑफ ऑलमोस्ट ऑल अलॉयज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे. जे मिश्र धातू आहेत त्यांचा रोधक जो आहे तो तापमान वाढल्याबरोबर वाढतो. बट द रेट ऑफ चेंज ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर इज लेस दॅन दॅट ऑफ मेटल ॲज शोन इन figure 1.6.2. Okay, once again I have repeat this sentence. The resistance of almost all alloy increases with increase in temperature, but the rate of change of resistance with temperature is less than that of metals as shown in figure 1.6.2. Okay, इथे पाहू शकतो आपण ॲट द लो टेम्परेचर्स द आयन्स म्हणजे चार्जड पार्टिकल्स, जे कण असतात मेटलमध्ये ते चार्ज झाल्यानंतर त्यांना आपण आयन म्हणतो. ओके, ॲट लो टेम्परेचर कमी तापमानाला द आयन्स इनसाइड द कंडक्टर आर ऑलमोस्ट स्टेशनरी. ओके, ठीक आहे. कमी तापमानाला जे आयन्स आहेत, चार्जड आयन्स आहेत कंडक्टरमध्ये असलेले, ते ऑलमोस्ट स्टेशनरी असतात, जवळपास स्थिरच असतात. विथ इन्क्रीज द टेम्परेचर, जसं टेम्परेचर वाढेल, विथ इन्क्रीज द टेम्परेचर आयन्स ॲक्वायर एनर्जी. ओके, आयन्स काय करतात, एनर्जी ॲक्वायर करतात. ॲक्वायर करणे म्हणजे संपादन करणे, घेणे. ओके, ऊर्जा संपादन करतात. अँड स्टार्ट ऑसिलेटिंग. ओके, अँड स्टार्ट ऑसिलेटिंग. ऑसिलेटिंग म्हणजे हेलकावे खाणे. ओके, हेलकावे खाण्यास ते म्हणजे हेलकावे खातात. अबाउट देअर मीन पोझिशन. ओके, त्यांच्या स्थिर पोझिशनपासून ते इकडे तिकडे हेलकावे खायला चालू करतात. दिस व्हायब्रेटिंग आयन्स. ओके, हे कंपणारे आयन्स म्हणजे कंप, व्हायब्रेटिंग म्हणजे कंप करणारे. दिस व्हायब्रेटिंग आयन्स कॉज ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे अडथळा, अडवणूक. हे अडवणूक ठरतात टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रॉनच्या प्रवाहासाठी. ऑर किंवा दे समटाईम्स कोलाइड विथ द इलेक्ट्रॉन्स, किंवा ते काही वेळा एक टक्कर करतात इलेक्ट्रॉनशी. ओके, ते काही वेळा कोलाइड विथ द इलेक्ट्रॉन्स. हेन्स म्हणून द रेजिस्टन्स आर इन्क्रीजेस, म्हणून रोधक आर जो आहे तो वाढतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे. मिश्र धातूमध्ये अशा पद्धतीनं चार्जड आयन्स सुरुवातीला स्थिर असतात, जसं ते टेम्परेचर अक्वायर करतात तसं ते काय होतात, ऑसिलेटिंग व्हायला चालू होतात. ऑसिलेटिंग व्हायला चालू झालं की व्हायब्रेटिंग होतात. व्हायब्रेटिंग झालं की ऑब्स्ट्रक्शन ठरतात. कोणासाठी, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनसाठी. ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे अडथळा. ओके, अडवणूक. ठीक आहे, किंवा ते काही वेळा ते इलेक्ट्रॉनसोबत टक्कर करतात. ठीक आहे. म्हणून रेजिस्टन्स, रोधक आर जो आहे तो वाढतो त्याच्यामध्ये. कारण का, इलेक्ट्रॉन फ्लो होत नाहीत ना, म्हणून रोधक वाढतो. रेजिस्टन्स आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. फॉर सम स्पेशल अलॉयज, काही विशिष्ट मिश्रमध्ये, सच ॲज मॅंगनीज फॉर्म्ड फ्रॉम कॉपर, मॅंगनीज अँड निकेल, और युरेका ऑब्टेन्ड फ्रॉम निकेल अँड कॉपर, द चेंज इन रेजिस्टन्स विथ टेम्परेचर इज ऑलमोस्ट झिरो. ठीक आहे. ह्यांच्यामध्ये रेजिस्टन्स काय आहे, तो ऑलमोस्ट झिरो आहे, तापमान जसं वाढेल तसं. मग ते फिगर 1.6.2 मध्ये डॉटेड लाईनसोबत दाखवलेलं आहे. ओके, हेन्स सच अलॉयज, म्हणून असे मिश्र आर यूज्ड टू प्रोड्यूस रेजिस्टन्स बॉक्सेस. ओके,
असे जे मिश्र धातू आहेत ते वापरतात रेजिस्टन्स बॉक्स तयार करण्यासाठी, विच आर यूज्ड ॲज स्टँडर्ड ॲडजस्टेबल रेजिस्टर्स, जे ते स्टँडर्ड ॲडजस्टेबल रेजिस्टर रोधक म्हणून वापरतात. बिकॉज द व्हॅल्यू ऑफ सच रेजिस्टर्स डू नॉट चेंज विथ चेंज इन टेम्परेचर, कारण का त्यांची व्हॅल्यू, अशा रेजिस्टरची व्हॅल्यू ही तापमान चेंज झाल्यामुळे चेंज होत नाही. ओके, फिगर 1.6.2 इथे पाहू शकतो आपण 3 विशिष्ट रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूच्या बाबतीत दाखवणारा हा ग्राफ आहे. एक्स ॲक्सिसवरती टेम्परेचर 0 डिग्रीमध्ये प्लॉट केलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवरती रेजिस्टन्स ओहममध्ये प्लॉट केलेला आहे. ओके, जे आपण मिडल लाईनला पाहतोय, मिडल डॉटेड लाईनला पाहतोय ही लाईन. ओके, काय आहे पहा, द रेजिस्टन्स ऑफ सम स्पेशल अलॉयज, ठीक आहे, रोधक काही विशिष्ट मिश्र धातूचा डज नॉट चेंज ड्यू टू टेम्परेचर चेंज, ठीक आहे, तापमान वाढल्यामुळे त्यांचा रेजिस्टन्स चेंज झालेला नाही आहे. हे विशिष्ट अलॉयज आहेत. ओके, नेक्स्ट, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ रेजिस्टन्स इज लेस दॅन दॅट ऑफ मेटल्स, ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण रेट ऑफ, हे सामान्य अलॉयज आहेत. ओके, सामान्य अलॉयज, दिस इज द स्पेशल अलॉयज. ओके, सामान्य अलॉयजचा रेजिस्टन्सचा रेट कसा आहे पहा इन्क्रीज होण्याचा, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ रेजिस्टन्स इज लेस, तो कमी आहे दॅन दॅट ऑफ मेटल्स, मेटलपेक्षा. आणि ही थर्ड लाईन जी दिसते ती इन्सुलेटर्स आहे. इन्सुलेटर्स म्हणजे बॅड कंडक्टर, दुर्वाहक. बघा त्याच्यामध्ये काय क्रिया होते, रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटर्स डिक्रीजेस, याच्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे तो डिक्रीज होतो, कमी होतो विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. ओके, म्हणजे जे विद्युत रोधक आहेत, विद्युत प्रतिरोधक आहेत, इन्सुलेटर्स आहेत, त्यांचा रेजिस्टन्स कमी होतो टेम्परेचर वाढल्यामुळे. ठीक आहे, आणि दिस कर्व फॉर सेमीकंडक्टर्स, दिस कर्व फॉर सेमीकंडक्टर्स. ओके, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटर, विद्युत दुर्वाहक जे आहेत, इन्सुलेटर्स जे आहेत, त्यांच्या रेजिस्टन्सवरती, त्यांच्या रोधकावरती तापमान वाढीचा परिणाम किंवा तापमानाचा परिणाम काय होतो पहा. ॲज शोन इन फिगर 1.6.2 द रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटर डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. इथं पाहू शकतो आपण जसजसा टेम्परेचर वाढत जातोय तसं रेजिस्टन्स काय होतोय, डिक्रीज व्हायला लागला आहे. कोणाचा, इन्सुलेटर्सचा. ओके, इन्सुलेटरचा. हेन्स द मटेरियल्स दॅट ॲक्ट्स ॲज परफेक्ट इन्सुलेटर, म्हणून ते मटेरियल जे आहे ते परफेक्ट इन्सुलेटर म्हणून काम करते ॲट लो टेम्परेचर मे स्टार्ट कंडक्टिंग ॲट हायर टेम्परेचर. ओके, म्हणून तो जास्त टेम्परेचरला पुन्हा काय करतो, जास्त कंडक्टिंगने काम करतो, कारण तिथे रेजिस्टन्स त्याचा कमी होणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ सेमीकंडक्टर. ठीक आहे, सेमीकंडक्टर विद्युत संवाहक. ओके, ठीक आहे, सेमीकंडक्टर्स आर द मटेरियल्स हॅव्हिंग द कंडक्टिव्हिटी बिटवीन दॅट ऑफ मेटल्स अँड इन्सुलेटर. सेमीकंडक्टर जे असे आहेत की ते वाहक पण नाहीत आणि दुर्वाहक पण नाहीत. ठीक आहे, त्यांची कंडक्टिव्हिटी कशी आहे, मेटल आणि इन्सुलेटरच्या मध्ये आहे. एक्झाम्पल ऑफ सेमीकंडक्टर आर सिलिकॉन, जर्मेनियम एट्सेट्रा. द सेमीकंडक्टर मटेरियल हॅव अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके, सेमीकंडक्टर मटेरियल जे आहेत ते निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहेत ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं सहगुणक त्यांचा निगेटिव्ह टेम्परेचर आहे, निगेटिव्ह तापमान आहे. दॅट मीन्स दिअर रेजिस्टन्स डिक्रीज, म्हणजेच की त्यांचा रोधक कमी होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, जसजसा टेम्परेचर वाढेल तसं, जसजसं तापमान वाढेल तसं. ओके, सिलेबस टॉपिक 1.6.5 सिरीज सर्किट, रेजिस्टर्स इन सिरीज. ओके, सिरीज म्हणजे मालिका. ठीक आहे, सिरीज मालिका सर्किट्स, रेजिस्टर्स इन सिरीज. विंटर 13च्या परीक्षेला या टॉपिकवरती क्वेश्चन होता. डिराइव द एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स व्हेन 3 रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज. इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य किंमत. ठीक आहे, 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केले असता त्यांची समतुल्य किंमत शोधण्याचा समीकरण डिराइव करा. ओके, म्हणजे स्पष्ट करा. ठीक आहे, विंटर 13 4 मार्क्स. फिगर 1.6.3a shows 3 resistors R1, R2 and R3 connected in series with each other. ठीक आहे, फिगर 1.6.3a सिरीज सर्किट अशी दाखवते की रेजिस्टर R1, R2 आणि R3 हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, मालिका स्वरूपात कनेक्ट केलेले आहेत. ओके, नोट दॅट द एंड ऑफ वन रेजिस्टर इज कनेक्टेड टू द एंड ऑफ अनदर रेजिस्टर टू फॉर्म अ लिंक. ठीक आहे, लिंक म्हणजे एकत्र करणे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की
एंड ऑफ वन रजिस्टर. ओके, पहिल्या रजिस्टरचा जो एंड आहे तो दुसऱ्या रजिस्टरच्या सुरुवातीला कनेक्ट केलेला आहे. कनेक्टेड टू द एंड ऑफ अनदर रजिस्टर्स टू फॉर्म अ लिंक तयार होण्यासाठी. ठीक आहे. मग रजिस्टर R1, R2, R3 सिरीजमध्ये कनेक्ट केले असता काय होतं पहा, एंड टू एंड कनेक्शन. ठीक आहे, एंड टू एंड कनेक्शन आहे याचं. ठीक आहे, 3 रजिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट केले असता सेम करंट आय फ्लोज थ्रू ऑल एलिमेंट. जो करंट फ्लो होणार आहे तो प्रत्येक घटकामधून प्रत्येक एलिमेंटमधून सेम असेल. मात्र व्होल्टेज ड्रॉप जो आहे, ड्रॉप म्हणजे घट, व्होल्टेजची जी घट आहे ती ते काय असेल, वेगवेगळे असेल. R1 साठी V1 असेल, R2 साठी V2 असेल आणि R3 साठी V3 असेल. व्होल्टेज ड्रॉप आपण याला म्हणतो. ओके, व्होल्टेजचा घट. ठीक आहे. मात्र सिरीज सर्किटमध्ये करंट हा सेम असेल तिन्ही एलिमेंटमधून. ओके, हे लक्षात ठेवा. सिरीज सर्किट, रेजिस्टर्स इन सिरीज, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता ह्या सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. म्हणजेच काय, इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य किंमत. ठीक आहे, तर तो असा असेल. इक्विव्हॅलंट जो रेजिस्टर आहे तो आपण RT टोटल रेजिस्टन्स या स्वरूपात दाखवतात. ओके, करंट I हा सेम आहे, बॅटरीचा व्होल्टेज V तोही सेम आहे. द कंप्लीट सिरीज सर्किट कॅन बी रिप्लेस्ड बाय द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RT. फिगर B 1.6.3b शोज द कंप्लीट सिरीज सर्किट. ओके, हे पूर्ण जे सिरीज सर्किट होतं ते आपण रिप्लेस केलेलं आहे. कॅन बी रिप्लेस्ड बाय इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RT. ओके, एका RT हे रेजिस्टन्स दाखवून त्याला आपण रिप्लेस करतो. ओके, इथे पाहू शकतो, ऑल द एलिमेंट्स इन सिरीज लिंक आर कनेक्टेड इन दिस मॅनर. ऑल द एलिमेंट्स म्हणजे घटक इन सिरीज लिंक आर कनेक्टेड in this manner. Therefore series circuit is also called as end to end or cascade connection. म्हणून सिरीज सर्किटला एंड टू एंड किंवा कॅस्केड कनेक्शन सुद्धा आपण म्हणतो. कॅस्केड म्हणजे सिरीजच. ओके, ठीक आहे. ऑल्सो नोट दॅट, हेही लक्षात ठेवा की ऑल द एलिमेंट्स कनेक्टेड इन द सिरीज सर्किट विल कॅरी द सेम करंट आय. ओके, ते सेम करंट आय कॅरी करतात. सिरीज सर्किट जे आहेत, सिरीज सर्किटमधले जे एलिमेंट आहेत ते सिरीज कनेक्टेड असल्यामुळे त्यांच्यातून प्रवाहित होणारा करंटची व्हॅल्यू काय असणार आहे, सेमच असेल. ओके, ॲज शोन इन फिगर 1.6.3a द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स R1, R2, R3 इज कनेक्टेड अक्रॉस अ DC व्होल्टेज सोर्स. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, दुसऱ्या टोकाला. ओके, R1, R2, R3 हे एका DC व्होल्टेज सोर्सच्या टोकाला कनेक्ट केलेलं आहे विथ अ टर्मिनल व्होल्टेज V व्होल्ट्स. द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. ठीक आहे, द व्होल्टेज ड्रॉप म्हणजे विद्युताचा घटक, व्होल्टेजचा घट जो आहे तो अक्रॉस म्हणजे च्या रेजिस्टरच्या समोर. ठीक आहे, द इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक रेजिस्टर आर V1, V2 अँड V3 रिस्पेक्टिव्हली. ओके, कंडिशन टू बी सॅटिस्फाईड फॉर सिरीज कनेक्शन. सिरीज कनेक्शन, एखादं सर्किट आपण सिरीज कनेक्शन केव्हा म्हणू शकतो, ज्यावेळी ते खालील दोन कंडिशनची त्याच्यामध्ये पूर्तता होईल, समाधान होईल. ओके, पहा, कंडिशन्स टू बी सॅटिस्फाईड फॉर सिरीज कनेक्शन. फर्स्ट आहे देअर शुड बी एंड टू एंड कनेक्शन. त्यांच्यामध्ये एंड टू एंड कनेक्शन पाहिजे. ओके, एक चेन केल्यासारखी, एक साखळी केल्यासारखी त्यांच्यामध्ये कनेक्शन पाहिजे. सेकंड आहे करंट थ्रू द एलिमेंट शुड बी सेम. प्रत्येक एलिमेंटमधून जाणारा करंटची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. तर आणि तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, हा सिरीज कनेक्शन आहे. ओके, R1, R2, R3. इथे पहा फिगर C बोथ कंडिशन सॅटिस्फाईड. या फिगरमध्ये बोथ कंडिशन सॅटिस्फाईड होतात. ओके, मात्र फिगर D मध्ये पहा सेकंड कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. सेकंड कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही आहे. कारण का, प्रत्येक एलिमेंटमधून जाणारा करंट काय आहे, वेगळा आहे. कारण R1 मधून जाणारा करंट I ह्या ब्रांचला, नोडला येऊन मिळतो. ओके, त्याच्या मूळ करंट जो I आहे त्याचे दोन विभाग पडतात पुढे. R2 साठी हा I2 करंट बनतो आणि R3 साठी I2 करंट बनतो. R2 साठी I1 करंट बनतो आणि R3 साठी I2 हा सेपरेट कनेक्शन पडतो. म्हणजे इथे करंटचं विभाजन होतं आहे. या जंक्शनला करंट आला की करंटचं विभाजन होतं आहे, असं नको आहे. ठीक आहे, म्हणजे सेकंड कंडिशन इथं सॅटिस्फाईड होत नाही आहे. म्हणून या सर्किटला आपण सिरीज सर्किट म्हणू शकत नाही. ओके, R1, R2, R3 आर नॉट इन सिरीज. आणि त्यांचं कनेक्शन पण कसं आहे, एंड टू एंड नाही आहे, एंड टू एंड. ओके, तिन्ही रेजिस्टरचे एक दुसरे टोक
काय आलेत, एकत्र आलेत, जंक्शन बनलाय. तसं नको आहे. सिरीज सर्किटमध्ये चेन साखळीसारखं, ओके, म्हणजे पहिल्या रेजिस्टरचं दुसरं टोक हे दुसऱ्या रेजिस्टरच्या पहिल्या टोकाशी कनेक्टेड असलं पाहिजे आणि दुसऱ्या रेजिस्टरचं दुसरं टोक सेकंड टर्मिनल इज कनेक्ट टू द फर्स्ट टर्मिनल ऑफ थर्ड रेजिस्टर. अशा पद्धतीने जर चेन साखळीमध्ये जर कनेक्शन असेल तर त्याला आपण सिरीज कनेक्शन म्हणतो. ओके. रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करतात पहा. फॉर 3 रेजिस्टर्स R1, R2 and R3 in series as shown in figure 1.6.3a. ओके, 1.6.3a मध्ये दाखवल्याप्रमाणे इट कॅन बी प्रूव्ड दॅट, हे असं सिद्ध करते की द एक्सप्रेशन समीकरण फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज ॲज फॉलोज. RT इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3, expression number 1.6.3a. Thus, the equivalent resistance of a series circuit is equal to the sum of resistance connected in series. ठीक आहे, म्हणजेच काय, दस इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य किंमत, समतुल्य रेजिस्टन्सची किंमत ऑफ ए सिरीज सर्किट, एका सिरीज सर्किटची इज इक्वल, ती बरोबर आहे टू द सम ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज. ओके, त्या सिरीजमध्ये कनेक्टेड असलेल्या सर्व रेजिस्टरची बेरीज. ओके, सर्व रेजिस्टरची बेरीज. ठीक आहे. फॉर एन रेजिस्टर्स, मग असे नंबर ऑफ एन रेजिस्टर्स असतील तर इक्विव्हॅलंट जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू असेल ती काय येईल पहा. फॉर एन रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज गिवन बाय RT इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस प्लस RN. एक्सप्रेशन नंबर 1.6.4. We can replace the complete series circuit by the equivalent resistance RT as shown in the figure 1.6.3b. ओके, 1.6.3b या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्व रेजिस्टर जो आहे त्यांचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणून एक प्रतिकात्मक आपण तिथे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किंवा समतुल्य किंमत RT या स्वरूपात दाखवू शकतो. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक आहे 1.6.6 पॅरलल सर्किट, रेजिस्टर्स इन पॅरलल. आता जर रेजिस्टर्स हे पॅरलल असतील तर, समांतर असतील तर काय होईल. ओके, इन समर 14 द क्वेश्चन इज आस्क्ड, डिराइव द रिलेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल कनेक्शन. फिगर 1.6.4 shows resistors R1, R2, R3 and R4 connected in parallel with each other. ओके, फिगर 1.6.4 ही दाखवते की R1, R2, R3, R4 हे कसे कनेक्टेड आहेत, पॅरलल कनेक्टेड आहेत, एकमेकाला समांतर कनेक्टेड आहेत. ओके, ठीक आहे. इथं पाहू शकतो रेजिस्टर्स इन पॅरलल, रेजिस्टर्स इन पॅरलल त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण RT या स्वरूपात दाखवू शकतो आणि त्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज असेल तो बॅटरीचा व्होल्टेज असेल. ओके, पॅरलल सर्किटमध्ये काय असतं पहा किंवा त्याचे कंडिशन्स कसे असतात. ठीक आहे. पॅरलल कॉम्बिनेशन कॅन बी रिप्लेस्ड बाय द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RT. पॅरलल कॉम्बिनेशन असलेलं सर्किट आपण रिप्लेस करतो बाय इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RT. बाय म्हणजे ज्याच्याने, इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य रेजिस्टन्स असलेला, RT म्हणजे टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे. ॲज शोन इन द फिगर 1.6.4a, इन पॅरलल कनेक्शन रेजिस्टर्स आर कनेक्टेड अक्रॉस इच अदर. ओके, सर्व जे रोधक आहेत ते एकमेकाच्या समांतरमध्ये कनेक्ट केलेले आहेत. दॅट मीन्स वन एंड ऑफ इच रेजिस्टर इज कनेक्टेड टू ए जंक्शन पॉईंट A. इथे आपण जंक्शन पॉईंट A म्हणू शकतो. ओके, सर्व रेजिस्टरचे एक टोक जंक्शन A पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे. जंक्शन म्हणजे जिथे सर्व पॉईंट एकत्र येतात, जंक्शन पॉईंट A आणि जंक्शन पॉईंट B. ओके, मग राहिलेले दुसरे टोक, सर्व रोधकाचे दुसरे टोक हे एका दुसऱ्या जंक्शनला कनेक्ट केलेले आहे. त्या जंक्शनला आपण जंक्शन पॉईंट B म्हणणार आहोत. ओके, व्हाईल म्हणजे ज्यावेळी द अदर म्हणजे दुसरे एंड ऑफ इच रेजिस्टर इज कनेक्टेड टू द अदर जंक्शन पॉईंट B. द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द 4 रेजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस व्होल्टेज सोर्स V. हे जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे 4 रेजिस्टरचं, 4 रोधकाचं, हे व्होल्टेज सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं आहे. इथे पाहू शकतो व्होल्टेज सोर्स एक आहे, व्होल्टेज सोर्स दुसऱ्या पलीकडे टोकाला जोडलेले आहेत. ओके, द करंट फ्लोईंग थ्रू इच रेजिस्टर हॅज अ डिफरंट व्हॅल्यू. प्रत्येक रेजिस्टरमधून जाणाऱ्या करंटची व्हॅल्यू कशी आहे, डिफरंट आहे. ओके, मूळ करंट I जो आहे तो इथून निघाला, इथे आल्यानंतर त्याचं विभाजन झालं I2, पुढे जो जाणार आहे तो I2 असेल, त्यानंतर पुढे जो जाईल I3 होईल, त्याच्यानंतर 4th रेजिस्टन्समधून जो करंट जाईल तो I4 असेल. ओके, द करंट फ्लोईंग थ्रू म्हणजे च्यामधून
फ्लोईंग म्हणजे प्रवाहित होणे. ईच रेजिस्टर हॅज अ डिफरंट व्हॅल्यू. ओके, प्रत्येक रेजिस्टरकडे एक वेगळी किंमत असेल. बट द व्होल्टेज अक्रॉस ईच रेजिस्टर, परंतु द व्होल्टेज जे आहे, व्होल्टेजचा जो दाब असेल प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस, प्रत्येक रेजिस्टरच्या पुढे, तो काय असेल, इज द सेम, दॅट इज व्ही व्होल्ट्स. ओके, कंडिशन्स टू बी सॅटिस्फाईड फॉर पॅरल कनेक्शन. ओके, पॅरल कनेक्शनसाठी कोणकोणत्या कंडिशन्स ज्या आहेत त्या समाधान असल्या पाहिजेत पहा, सॅटिस्फाईड असल्या पाहिजेत पहा. फर्स्ट आहे, द रेजिस्टर्स शुड बी अपियर अक्रॉस इच अदर. प्रत्येक रेजिस्टर एकमेकाच्या समोरच आले पाहिजेत. द रेजिस्टर्स शुड अपियर अक्रॉस इच अदर. ओके, सेकंड कंडिशन आहे, व्होल्टेज अक्रॉस ऑल द पॅरलल एलिमेंट इज द सेम. प्रत्येक पॅरलल एलिमेंट, प्रत्येक पॅरलल जो घटक आहे, कॉम्पोनंट आहे, त्याच्या अक्रॉसमध्ये व्होल्टेजचा दाब कसा पाहिजे, सेम असला पाहिजे. रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, इट कॅन बी प्रूव्ड दॅट द व्हॅल्यू ऑफ द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ॲज, हे सिद्ध करतो की द व्हॅल्यू ऑफ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके, व्हॅल्यू म्हणजे किंमत, ऑफ म्हणजे इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य रेजिस्टन्स. ठीक आहे, 1/RT, 1/RT, टोटल रेजिस्टन्स RT इक्वल्स टू काय असतो पहा, 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस 1/R4, 1.6.5 एक्सप्रेशन नंबर. इन जनरल फॉर एन रेजिस्टर्स, जर का एन रेजिस्टर्स पॅरललमध्ये कनेक्टेड असतील तर द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज गिवन बाय, मग त्यावेळी समतुल्य रेजिस्टन्सची किंमत अशी देतात की 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस डॉट 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 प्लस 1/RN, एक्सप्रेशन नंबर 1.6.6. We can replace the complete parallel circuit by the equivalent resistance RT. आपण पूर्ण पॅरलल सर्किट रिप्लेस करू शकतो बाय द इक्विव्हॅलंट, एकच समतुल्य किंमत असलेला रोधक ठेवून RT, ॲज शोन इन द फिगर 1.6.4b. ओके, इथं पाहू शकतो आपण 1.6.4b मध्ये इथं दाखवलेलं आहे. RT हा एकच रेजिस्टर म्हणजेच समतुल्य किंमत असलेला रेजिस्टर ठेवून आपण इक्विव्हॅलंट सर्किट दाखवू शकतो. द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज स्मॉलर, हे लक्षात ठेवा. जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे तो लहान असतो, स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट रेजिस्टन्स इन द पॅरलल सर्किट. म्हणजे ह्या पॅरलल सर्किट म्हणजे सर्वात जो लहान किमतीचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या व्हॅल्यूपेक्षा, त्याच्या किमतीपेक्षा तुमचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा कमी येतो. ओके, द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स इन दी पॅरलल सर्किट. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ टू रेजिस्टर्स इन पॅरलल. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ टू रेजिस्टर्स इन पॅरलल. आता दोनच रेजिस्टर जर पॅरललमध्ये असतील तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय तयार होतो पहा. फॉर टू रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल, समजा दोनच रेजिस्टर पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत, समांतरमध्ये कनेक्टेड आहेत, अशा वेळी परिणामकारक रोधक जो आहे तो कसा तयार होतो पहा. द एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, एक्सप्रेशन म्हणजे समीकरण, फॉर म्हणजे च्यासाठी, इफेक्टिव्ह रेजिस्टन्ससाठी समीकरण काय तयार होईल पहा. इक्वेशन 1.6.6 गेट्स मॉडिफाईड ॲज, याच इक्वेशनला आपण काय केलेलं आहे, मॉडिफाय करणार आहोत. इथे पहा 1/RT, 1/RT बरोबर 1/R1 प्लस 1/R2 बरोबर R2, म्हणजे हा तिरपा गुणाकार केलेला आहे. ओके, R2 प्लस R1, R2 प्लस R1, ह्या इकडे छेदात असणारा R2ला 1ने गुणलं R2 येईल, प्लस मधलं चिन्ह प्लस आहे तसंच राहील. इकडे छेदात असलेला R1 ह्या 1ला गुणला. ओके, म्हणजेच काय अंशात काय येईल, R2 प्लस R1 भागिले छेद R1 आणि छेदाछेदांचा गुणाकार R1 गुणिले R2. ओके, म्हणून देअरफोर, ठीक आहे, देअरफोर काय येईल पहा, हा RT छेदात होता त्याला अंशात घेतला, म्हणजेच काय इकडच्या पण टर्म्स काय होतील, छेदात असलेल्या टर्म्स ह्या अंशात येतील. म्हणूनच RT इक्वल्स टू R1 गुणिले R2 छेद R1 प्लस R2, एक्सप्रेशन नंबर 1.6.7. ओके, expression number 1.6.7. This is the expression for effective resistance of two resistors in parallel. Syllabus topic 1.7. Syllabus topic 1.7. बेसिक डेफिनेशन, मूलभूत व्याख्या ज्या आहेत सर्किट बद्दलच्या त्या आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 1.7.1 नेटवर्क और सर्किट. समर 12 विंटर 12 ह्या परीक्षांमध्ये या टॉपिकवरती प्रश्न होता. स्टेट द डिफरन्स बिटवीन सर्किट अँड नेटवर्क. ओके, सर्किट म्हणजे काय आणि नेटवर्क म्हणजे काय या दोघांच्यातला फरक लिहा
अँड ऑल्सो बिटवीन लूप अँड मेश, आणि लूप आणि मेश यांच्यातलाही फरक इथं लिहा. ओके, असा प्रश्न समर 12 विंटर 12च्या परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी विचारला होता. अ नेटवर्क ऑर सर्किट, नेटवर्क किंवा सर्किट इज अन इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन, हे एक इलेक्ट्रिकल विद्युतीय कॉन्फिगरेशन आहे. कॉन्फिगरेशन म्हणजे जुळवणी. ओके, जुळवणी. ठीक आहे. विच इलेक्ट्रिकली कनेक्ट्स, जे की ते विद्युताने कनेक्टेड आहेत, व्हेरियस कॉम्पोनंट्स. ओके, वेगवेगळे कॉम्पोनंट्स सच ॲज रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स एट्सेट्रा अँड व्होल्टेज सोर्स ऑर करंट सोर्स टू इच अदर. ओके, नेटवर्क्स ऑर सर्किट्स, त्याचे दोन प्रकार आहेत, डी सी सर्किट्स आणि ए सी सर्किट्स. पुन्हा ए सी सर्किट्समध्ये दोन प्रकार पडतात, सिंगल फेज ए सी सर्किट्स अँड 3 फेज ए सी सर्किट. फिगर 1.7.1 क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क्स, ही जी फिगर आहे ती वर्गीकरण दाखवते नेटवर्कचं. मुख्य दोन नेटवर्कचे वर्गीकरण आहेत, डी सी सर्किट्स अँड ए सी सर्किट्स. पुन्हा ए सी सर्किट्समध्ये दोन येतात, सिंगल फेज ए सी सर्किट्स, 3 फेज ए सी सर्किट्स. ओके, द नेटवर्क कॅन बी डी सी. ओके, नेटवर्क जो आहे, सर्किट जो आहे तो डी सी सर्किटसुद्धा असू शकतो, डी सी नेटवर्कसुद्धा असू शकतो, किंवा ऑर ए सी डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ सोर्स इन्व्हॉल्वड. ओके, तो अवलंबून आहे की त्याच्यामध्ये कोणता सोर्स समाविष्ट केलेला आहे. फॉर द डी सी सर्किट्स द व्होल्टेज अँड करंट सोर्स आर डी सी. ओके, जर डी सी सर्किट असेल तर तिथे व्होल्टेज आणि करंट सोर्स जो असणार आहे तो डी सी असणार आहे. व्हेअर ॲज व्हेअर ॲज AC sources are connected in the AC circuits. Example of DC source is a battery. Example of DC source is battery, and that of an AC source is the AC mains supply. Okay. Syllabus topic 1.7.2 पॉवर. आता पॉवर म्हणजे काय, पॉवरची व्याख्या काय. ठीक आहे, MSBTच्या विंटर 10, समर 11 आणि आय स्कीमनुसार समर 2019च्या परीक्षेमध्ये पॉवर या टॉपिकवरती प्रश्न पडला आहे. व्हॉट इज पॉवर, पॉवर म्हणजे काय, व्हॉट इज इट्स युनिट, त्याचं एकक काय आहे. स्टेट फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिकल पॉवर. ओके, इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला लिहा, सूत्र लिहा. स्टेट द रिलेशन बिटवीन. ओके, त्याचबरोबर रिलेशन लिहा, संबंध सांगा, बिटवीन पॉवर, व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज, पॉवर आणि करंट यांच्यातला संबंध काय आहे तो लिहा. स्टेट द युनिट ऑफ पॉवर. पुन्हा इथं पॉवरचं युनिट विचारलेलं आहे. पॉवर इन अ डी सी सर्किट. ओके, डी सी सर्किटमध्ये असलेली शक्ती इज इक्वल टू द प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन, प्रॉडक्ट ऑफ किंवा गुणाकार, प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ओके, म्हणजेच पॉवर इन द डी सी सर्किट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. P इक्वल्स टू V इंटू आय. एक्सप्रेशन नंबर 1.7.1 हे अत्यंत उपयोगाचं आहे. पॉवरचा फॉर्म्युला, पॉवरची डेफिनेशन. द युनिट ऑफ पॉवर इज वॅट. ओके, शक्तीचं जे युनिट आहे ते वॅट आहे. पॉवर इज वॅट. आपण पॉवर ही वॅटमध्ये मोजतो. पॉवर इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज द रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके, पॉवरची अजून एक व्याख्या इथे करता येऊ शकते की रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, एनर्जी ट्रान्सफर करण्याचा दर. ओके, एनर्जी ट्रान्सफर, ऊर्जा ट्रान्सफर करण्याचा दर, याला आपण पॉवरसुद्धा म्हणतो. विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे टाईमसोबत. ओके, टाईमसोबत जेवढी ऊर्जा ट्रान्सफर करता येते त्याला आपण पॉवर म्हणतो. ओके, सिलेबस टॉपिक 1.7.3 इलेक्ट्रिकल एनर्जी. आय स्कीम समर 2019च्या परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न होता. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय. इलेक्ट्रिकल एनर्जी इज डिफाइन्ड ॲज द प्रॉडक्ट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर अँड द टाईम. ओके, आता एनर्जीचा फॉर्म्युला काय किंवा एनर्जी म्हणजे काय, द प्रॉडक्ट ऑफ पॉवर अँड टाईम. ओके, पॉवर म्हणजे काय आपण पाहिलं तर प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे, आता इथं एनर्जी म्हणजेच काय, प्रॉडक्ट ऑफ पॉवर इंटू टाईम. देअरफॉर द युनिट ऑफ एनर्जी विल बी वॅट हॉवर. म्हणून ऊर्जेचं जे एकक असेल ते वॅट हॉवर असेल. वॅट म्हणजे पॉवरचं एकक आणि हॉवर म्हणजे टाईमचं एकक. ओके, एक्सप्रेशन नंबर 1.7.2. सिलेबस टॉपिक 1.7.4 सर्किट एलिमेंट. अ सर्किट एलिमेंट इज एनी इंडिव्हिज्युअल सर्किट कॉम्पोनंट. ओके, सर्किट घटक, एक सर्किटचा एलिमेंट म्हणजे घटक इज एनी इंडिव्हिज्युअल सर्किट कॉम्पोनंट. ओके, कोणताही एक वैयक्तिक सर्किटचा एक कॉम्पोनंट असू शकतो. विच गेट्स कनेक्टेड टू द अदर कॉम्पोनंट, जो की तो अदर कॉम्पोनंटसोबत कनेक्ट केलेला असतो नेटवर्कमध्ये. इन अ नेटवर्क रेजिस्टर, कॅपॅसिटर्स, व्होल्टेज सोर्स एट्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ सर्किट एलिमेंट.
ओके. रेजिस्टर्स, रोधक, कॅपॅसिटर्स, व्होल्टेज सोर्स हे जे काय आहेत ते एक्झाम्पल आहेत सर्किट एलिमेंटचे. पहा सिलेबस टॉपिक 1.7.5 ब्रांच म्हणजे शाखा. ओके. मेश, मेश म्हणजे पण जाळे किंवा शाखा. अँड नोड, नोड म्हणजे जेथून नवीन ब्रांच तयार करू शकतो असा पॉईंट ज्याला आपण नोड म्हणतो. नोड. ओके. जिथे झाडांच्या फांद्याचे मुळं फुटतात किंवा फांद्या फुटतात तो पॉईंट जो असतो त्याला आपण नोड म्हणतो. ओके. विंटर 9, समर 10, विंटर 10, समर 12, विंटर 12, समर 13. त्याचबरोबर समर 16, आय स्कीमच्या विंटर 18 या परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. डिफाईन द टर्म्स फर्स्ट नोड आणि सेकंड ब्रांच. डिफाईन प्रिन्सिपल नोड अँड लूप इन अ सर्किट. ओके. पहा अजून काही प्रश्न आहेत. स्टेट द डिफरन्स बिटवीन सर्किट अँड नेटवर्क अँड ऑल्सो बिटवीन लूप अँड मेश. ओके. स्टेट म्हणजे लिहा, डिफरन्स म्हणजे फरक, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, सर्किट आणि नेटवर्कमधला फरक लिहा. अँड आणि ऑल्सो बिटवीन लूप अँड मेश, आणि लूप आणि मेशमधला सुद्धा फरक लिहा. अशा पद्धतीचा पण प्रश्न परीक्षेला आलेला आहे. डिफाईन नोड अँड लूप. नोड आणि लूप म्हणजे काय ते सुद्धा लिहा. ओके. ठीक आहे. लूप म्हणजे वळसा घेणे, पळवाट, वळसा घेणे, लूप. ओके. पळवाट. ठीक आहे. डिफाईन नोड म्हणजे काय, जेथून नवीन ब्रांच तयार करू शकतो असा पॉईंट. ओके. डिफाईन द टर्म नोड. इथे पाहू शकतो आपण ब्रांच, ब्रांच म्हणजे शाखा. ओके. शाखा, ब्रांच. अ ब्रांच ऑफ ए नेटवर्क इज डिफाइंड ॲज द ग्रुप ऑफ एलिमेंट कनेक्टेड इन सिरीज ऑर पॅरलल. ठीक आहे. ग्रुप ऑफ एलिमेंट, ग्रुप म्हणजे संच, एलिमेंट म्हणजे घटक, हे कनेक्ट केलेले असतात. इन म्हणजे मध्ये, सिरीज किंवा पॅरलल. ग्रुप ऑफ एलिमेंट. आता हा रेजिस्टर जो आहे तो सर्किटचा एक एलिमेंट आहे, घटक आहे. आणि जो L1 म्हणजे इंडक्टर जो दाखवतोय तोही सुद्धा काय आहे, एक सर्किटचा एलिमेंट आहे, घटक आहे. हा आणि व्होल्टेज सोर्स सुद्धा काय आहे, तो पण एक घटक आहे, एलिमेंट आहे. ठीक आहे. हे तीन घटक काय केलेले आहेत, एकमेकाला सिरीज किंवा पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत. ओके. सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे. व्होल्टेज सोर्स रेजिस्टर R1ला सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, आणि R1 आणि व्होल्टेज सोर्सचा जो निगेटिव्ह आहे त्याच्या पॅरललमध्ये हा इंडक्टर कनेक्टेड आहे. ओके. हे हे सर्किट एलिमेंट आहेत ते पहा कनेक्ट केलेले आहेत. अ ब्रांच ऑफ ए नेटवर्क म्हणजे एक शाखा एका सर्किटची अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो की ग्रुप ऑफ एलिमेंट, एलिमेंटचा म्हणजे घटकांचा ग्रुप, इज कनेक्टेड इन सिरीज किंवा पॅरलल अँड विच हॅज टू टर्मिनल्स फ्रॉम कनेक्शन्स, आणि जे की त्याला दोन टर्मिनल्स असतात कनेक्शनपासून. इन फिगर 1.7.2 द ब्रांचेस आर. पहा फिगर 1.7.2 मध्ये ब्रांचेस त्यांनी दाखवलेले आहेत. ए बी, बी सी, बी डी सी, ए ई. आता ए बी ही ब्रांच कुठे आहे पहा, ए आणि बी ह्याला कनेक्शनचे दोन टोकं आहेत म्हणून ही ब्रांच आहे. ओके. बी सी पहा, बी सी. परत बी डी सी ही एक तिसरी ब्रांच आहे. बी डी आणि सी, इथे डी दिसतोय आपल्याला R2 नंतर. ओके. ए ई, आणि ए ई ही शेवटी ही एक ब्रांच आहे. ओके. ए आणि ई. ओके. ह्याला आपण काय म्हणतो, शाखा म्हणतो, ब्रांच म्हणतो. ओके. ब्रांचेस. ठीक आहे. ब्रांचेस इथे दिलेलं आहे, ब्रांचेस. आणि लूप, लूप म्हणजे वळसा. ठीक आहे. ब्रांच ए बीमध्ये लूप कसा असणार आहे पहा, ए बी सी ई ए. ओके. आता लूप पहा, पहिला लूप जो आहे ए बी सी ई ए, हा लूप नंबर 1 म्हणजे वळसा नंबर 1. ठीक आहे. लूप. ठीक आहे. या लूपमध्ये कोणकोणते घटक येतात पहा, एलिमेंट येतात. व्होल्टेज सोर्स येतो, रेजिस्टन्स R1 येतो, इंडक्टन्स L1 येतो. ओके. म्हणजे हा लूप 1 झाला. ठीक आहे. लूप 1. त्यानंतर बी सी हा सेकंड ब्रांच आहे, बी सी. ओके. त्याच्यासाठी लूप 2 काय असणार आहे पहा, बी डी सी बी, बी डी सी बी. ओके. हा एक लूप नंबर 2. ठीक आहे. ब्रांच नंबर 3 बी डी सी, बी डी सी. त्याच्यासाठी लूप 3 काय असणार आहे पहा, ए बी डी सी ई ए, ए बी डी सी ई ए, ही लूप नंबर 3. ओके. मेश ऑर लूप. मेश म्हणजे जाळे किंवा लूप म्हणजे पळवाट. अ मेश ऑर लूप इज अ सेट ऑफ ब्रांचेस. ठीक आहे. मेश ऑर लूप इज अ सेट ऑफ ब्रांचेस. आणि
ब्रांच म्हणजे काय, इट इज द ग्रुप ऑफ एलिमेंट. ओके, हे हाच फरक आहे. ओके, ग्रुप ऑफ एलिमेंट म्हणजेच ब्रांच आणि सेट ऑफ ब्रांचेस म्हणजेच मेश किंवा लूप. ओके, अ मेश ऑर लूप इज अ सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ. ओके, त्याच्यामध्ये एक बंद पाथ तयार होतो, मार्ग तयार होतो इन अ नेटवर्क. फॉर एक्झाम्पल, इन फिगर 1.7.2 द क्लोज्ड पाथ ए बी सी ई ए. ओके, फॉर एक्झाम्पल क्लोज्ड पाथ ए बी सी ई ए इथे पाहू शकतो आपण. फॉर्म्स लूप 1 म्हणजेच हे जे ब्रांच आहेत, ए बी ही ब्रांच आहे, बी सी ही ब्रांच आहे, पुन्हा ई सी ही ब्रांच आहे आणि ए ई ही ब्रांच आहे किंवा ई ए हे ब्रांच आहे. हे सर्व ब्रांच एकत्रित आल्यावर एक वळसा तयार होतो, एक लूप तयार होतो किंवा एक मेश तयार होतो. ओके, आणि एक क्लोज्ड पाथ तयार होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, एक बंद मार्ग तयार होतो. ठीक आहे. अ मेश ऑर लूप इज अ सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ इन अ नेटवर्क. फॉर एक्झाम्पल, इन फिगर 1.7.2 द क्लोज्ड पाथ ए बी सी ई ए फॉर्म्स loop 1 or the closed path BDCB. Okay, or the closed path BDCB. आता क्लोज्ड पाथ BDCB हा लूप नंबर 2 तयार करतो. ओके, ठीक आहे. फॉर्म्स लूप सेकंड नोड और जंक्शन. आता नोड किंवा जंक्शन म्हणजे काय. ओके, इट इज अ कॉमन पॉईंट. हा एक कॉमन पॉईंट असतो इन अ नेटवर्क ॲट विच 2 और मोर ब्रांचेस मीट. ओके, की जिथे 2 किंवा 2पेक्षा जास्त ब्रांचेस एकत्र येतात. आता ए बी आणि ए ई ही ब्रांच एकत्र आल्या इथे, म्हणजे आपण हा नोड ए सुद्धा म्हणू शकतो. किंवा इथे पहा, बी ए आणि बी सी आणि बी डी हे सर्व 3 ब्रांच एकत्र ह्या बी पॉईंटला आलेले आहेत, म्हणून याला आपण जंक्शन किंवा नोड म्हणू शकतो. ओके, जंक्शन आणि नोड म्हणजे काय, की जिथं सर्व पॉईंट एकत्र येतात. इट इज अ कॉमन पॉईंट इन अ नेटवर्क ॲट विच 2 or more branches meet. In figure 1.7.2 the points A, B, C, D are nodes. ओके, ह्या फिगरमध्ये पॉईंट ए बी सी डी हे काय आहेत, नोड आहेत. ओके, सिलेबस टॉपिक 1.7.6 रिलेशन बिटवीन व्होल्टेज करंट रेजिस्टन्स ओम्स लॉ. हा सर्वात महत्त्वाचा ओम्स लॉ आहे इलेक्ट्रिकल विद्युत शाखेत आपल्या. द रिलेशन बिटवीन व्होल्टेज करंट अँड रेजिस्टन्स. व्होल्टेज करंट आणि रोधक यांच्यातला जो संबंध आहे इन अ सर्किट इज गिवन बाय ओम्स लॉ. ओम्स या शास्त्रज्ञाने तो सिद्धांत सांगितला आहे, लॉ सांगितला आहे. इट स्टेट्स द रिलेशन बिटवीन व्ही कॉमा आय अँड आर ॲज व्ही इक्वल्स टू आय इंटू आर. जो व्होल्टेज आहे तो करंट आणि रोधक यांच्या गुणाकारा इतका असतो, किंवा ऑर आय इक्वल्स टू व्ही छेद आर. I equals to V upon R. Expression number 1.7.3. This is the basic Ohm's law. Very IMP. Okay. एक example आहे. A coil consists of 2000 tons of copper wire having a cross sectional area. ओके, म्हणजे त्याच्या क्षेत्राचा आडवा छेद 0.8 mm² दिलेला आहे. The mean length per tons is 80 cm and the resistivity of copper wire is 0.02 micro ohm meter. Find the resistance of the coil and power absorbed. ओके, रेजिस्टन्स एक फाइंड आउट करायचा आहे आणि पॉवर पण फाइंड आउट करायचा आहे, जो की तो गिळंकृत करतो, ॲब्सॉर्ब करतो बाय द कॉईल वेन कनेक्टेड अक्रॉस 110 व्होल्ट. जेव्हा ती कॉईल 110 व्होल्टला कनेक्ट केले असेल, डी सी सप्लाय आहे. ओके, 110 व्होल्ट डी सी सप्लाय. विंटर 11च्या परीक्षेमध्ये 4 मार्कला प्रश्न होता. सोल्युशन गिवन, काय काय क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या लिहून घ्या. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. ओके, वेटोळे दिलेले आहेत एका कॉईलचे 2000 वेटोळे आहेत. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, क्षेत्रफळाचा आडवा छेद दिलेला आहे 0.8 mm², म्हणजेच 0.8 इंटू 10⁻⁻6 मीटर². ओके, 0.8 गुणिले 10⁻⁶ मीटर². मीन लेंथ पर टर्न्स. ओके, मीन लेंथ मध्य लांबी दिलेली आहे प्रत्येकी टर्नला 80 सेंटीमीटर आहे. ओके, 80 सेंटीमीटर. सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्जन करायला जात असताना 0.8 मीटर होईल. ओके, रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे 0.02 मायक्रो ओहम मीटर. आता 0.02ला मायक्रो ओहममध्ये कसं लिहायचं पहा, 0.02 इंटू 10⁻⁻⁶ मायक्रोमीटर.
आणि व्होल्टेज सोर्स दिलेला आहे जो की DC आहे 110 व्होल्ट. टू फाइंड आर रेजिस्टन्स एक फाइंड आउट करायचं आहे आणि पी म्हणजे पॉवर फाइंड आउट करायचं आहे. रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बेसिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. टोटल लेंथ ऑफ कॉपर वायर 0.8 मीटर इंटू 2000 टन्स इक्वल्स टू 1600 मीटर. ओके, टोटल लांबी काढलेली आहे कॉईलची 0.8 हे 0.8 मीटर ही मध्य लांबी होती आणि 200 टन्स होते 2000 टन्स होते 2000 टन्स होते. म्हणजेच मध्य लांबी गुणिले 2000 टन्स यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 1600 मीटर आपल्याला काय येईल टोटल त्याची लांबी कळेल. आणि आपल्याला तीच हवी आहे कारण फॉर्म्युला असा आहे रेजिस्टन्स रोधक इक्वल्स टू रोधकता रेजिस्टिव्हिटी इंटू गुणिले लांबी छेद एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, इक्वल्स टू ह्या सर्व व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर ठेवल्यानंतर काय येईल पहा 0.02 इंटू 10⁶ ही रोधकता आहे रेजिस्टिव्हिटी आहे जो की दिलेला आहे प्रश्नामध्ये दिलेला आहे गुणिले 1600 लांबी आहे 1600 मीटर छेद 0.8 गुणिले 10⁻⁴ 40 ओहम इतकं रेजिस्टन्स असेल त्या कॉईलचा. आणि सेकंड आहे पॉवर ॲब्सॉर्ब्ड पॉवर तो किती घेतोय पी. पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे P इक्वल्स टू V²/R. P इक्वल्स टू V²/R. ओके, V म्हणजे व्होल्टेजचा वर्ग करायचा आहे V², एक अंशामध्ये 110चा वर्ग छेदात 40. रेजिस्टन्स आत्ताच आपण फाइंड आउट केला आहे म्हणून पॉवर जी असेल ती 302.5 वॅट इतकी पॉवर असेल त्या कॉईलची किंवा त्या कॉईलनं वापरलेली पॉवर. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे सिलेबस टॉपिक 1.8 जो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स RTC आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलो पहा. सिलेबस टॉपिक 1.6.4 इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. ओके, रोधकावरती तापमानाचा परिणाम. त्याच्यामध्ये पुन्हा आपण सिरीज सर्किट रेजिस्टन्स इन सिरीज पाहिला. ओके, त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पाहिला किंवा पॅरलल सर्किट रेजिस्टन्स इन पॅरलल त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पाहिला. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन पाहिली. नेटवर्क म्हणजे काय, सर्किट म्हणजे काय, नेटवर्क आणि सर्किटचे प्रकार टाईप. पॉवर म्हणजे काय, पॉवरचा फॉर्म्युला. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला आणि युनिट आपण पाहिलं. सर्किट इलेमेंट, ब्रांच, मेश अँड नोड किंवा लूप म्हणजे काय आपण ते पाहिलं. ओके, त्याचबरोबर रिलेशन बिटवीन व्होल्टेज करंट अँड रेजिस्टन्स जो ओहम्स लॉ आहे तो पाहिला. V इक्वल्स टू I/R और I इक्वल्स टू U/R. आणि जाता एक एक्झाम्पल जे की विंटर 11च्या परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी विचारलं होतं, रेजिस्टन्स आणि पॉवर फाइंड आउट करायचा होता तो आपण पाहिला. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.8 डिटेलमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.